सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ राधिका पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याकडे लक्ष्मी मातेची आपल्याला स्थापना करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती मी माझ्या घरात कशी स्थापन केली आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। लक्ष्मी मातेची मूर्ती ही प्रत्येक घरामध्ये स्थापन केली जाते, तसं मीही माझ्या घरामध्ये स्थापन करत आहे। घरामध्ये प्रतिमा तर आहे, पण मला कमळातील लक्ष्मी मातेची मूर्तीची स्थापना करायची होती। इच्छा तर माझी बऱ्याच दिवसापासूनची होती, पण आज माझ्या ताईमुळे माझ्याकडे आज मूर्ती स्थापनेचा योग लागलेला आहे। आणि आज अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आता मांडणी करून घेणार आहे। आणि पूजेच्या मांडणीसाठी मी एक चौरंग घेतलेला आहे आणि त्यावरती एक तांबण ठेवलेला आहे आणि त्याच तांबणामध्ये महालक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे। म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती आपण या तांबणावरती ठेवलेली आहे। त्यावरती लगेच गळतीपात्र ठेवलेले आहे आणि एका बाजूने आपण दिवा लावलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला दीप लावून घ्यायची आहे। आणि अभिषेकासाठी दूध आणि दही हे सर्व आपण एकत्र घेतलेले आहे। त्यानंतर फुलवाती वगैरे कापूर हे सगळं आपल्याला आरतीसाठी लागणारे साहित्य आहे तेही आपण घेतलेले आहे। सुरुवातीला धूप दीप लावून घेतलेला आहे। आता आपल्याला हे जे गळतीपात्र आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता लक्ष्मी मातेलाही काढून चौरंगावर ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे तांबण घेतलेलं आहे त्या तांबणावरती आपल्याला फुलाची आरास करून घ्यायची आहे। फुलाची आरास करून घेतल्यावर लक्ष्मी मातेचा वास होतो असेही म्हटले जाते, त्यामुळे छान असे प्रकारे फुलांची आरास घालून घ्यायची आहे आणि त्यामुळे सुगंधही दळवेल आणि लक्ष्मी मातेलाही आपल्यालाही पूजा करताना प्रसन्नता वाटेल। त्यामुळे नंतर लगेचच लक्ष्मी मातेला लाल फूल वाहून घेतलेलं आहे। लाल फूल वाहून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता थोड्या वेळामध्ये अभिषेकाला सुरुवात करायची आहे। लाल फूल लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे आणि खूपही आवडतं, त्यामुळे मग ते लाल फूल आपण वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण एक तांबण ठेवलेलं आहे आणि तांबण ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता अभिषेकाला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला आपण तांबण काढून आपण त्यावरती हळदयुक्त जेल गुलाबजल मिश्रित पाण्याचा अभिषेक करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर हळद ही आध्यात्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या दोन्हीही दृष्ट्या ही गुणकारी मानली जाते, त्यामुळे मग जलाभिषेक करून घेतला त्यानंतर लगेचच आणि आता आपल्याला लक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा करायची आहे। प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे। म्हणजेच आपण जी मूर्ती दुकानातून आणतो ती मूर्ती जी निर्जीव स्वरूपात असते तिचे आपल्या घरामध्ये वास्तव व्हावे, त्यामुळे आपण त्याच देवी देवतांना आव्हान करतो। त्यामुळे त्या मूर्तीमध्ये प्राण असायला हवे, त्यामुळे आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करत असतो आणि त्यानंतरच प्राणप्रतिष्ठा करून झाल्याच्या नंतर मंत्रोक्त पद्धतीने आपण मूर्तीची घरामध्ये स्थापना करत असतो। आणि एवढं सगळं करून झाल्याच्या नंतर लगेचच लक्ष्मी मातेला हळदी कुंकुम वाहून घेतले। हळदी कुंकुम वाहून झाल्याच्या नंतर जास्वंदीचं फूल वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच मोगऱ्याचं हे फूल मातेला वाहून घेतलेलं आहे। छान अशा प्रकारे आपला हळदयुक्त पाण्याने अभिषेक झालेला आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला श्रीसूक्ताचे 16 वेळेस पठण करायचे आहे। जेव्हा आपण श्रीसूक्ताचे वाचन करणार आहोत तेव्हा आपण गळतीचा वापर करतो, कारण की एका हाताने वाचन करणे आणि एका हाताने जलाभिषेक करणे हे एवढं शक्य होत नाही। त्यामुळे मग आपण गळती पात्र घेतलेले आहे आणि आपल्याला गळती पात्र लगेचच यावरती ठेवायचं आहे आणि लक्ष्मी मातेला स्वच्छ करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं धुवून पुसून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला त्यावरती गळती पात्र ठेवायचे आहे। आणि गळती पात्र ठेवून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला श्रीसूक्त पठण करायला सुरुवात करायची आहे। जसे मी व्हिडिओत दाखवत आहे तशी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला कुठल्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असते। आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण लक्ष्मी मातेची मूर्तीची स्थापना मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्या दोन्हीही दिवशी करू शकतो। आज शुक्रवार आहे त्यामुळे मग मी आज स्थापना करत आहे आणि नित्यसेवा हे बुक आहे ना, त्यातील पेज नंबर 115 वर श्रीसूक्त मिळून जाईल, तेथून आपण श्रीसूक्त पठणही करू शकतो। तसं पाहायला गेलं तर हे सर्व सेवेकरांना माहिती आहे, परंतु म्हटलं ज्यांना कुणाला माहिती नाही त्यासाठी मी हा श्रीसूक्ताची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे।
सुरुवातीला मी स्वामी स्तवन घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच एक माळ श्री स्वामी समर्थ घेतलेली आहे आणि त्यानंतर कुठल्याही देवी देवतांचे आवाहन करायचे म्हटलं तर पहिला मान असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना. त्यासाठी मग गणपती अथर्व शीर्ष घेतलेला आहे आणि गणपती अथर्व शीर्ष घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीसूक्त वाचायला सुरुवात करायची आहे. श्रीसूक्ताचे पठण हे आपल्याला 16 वेळेस करून घ्यायचे आहे. श्रीसूक्ताचे पठण झाले आणि त्यानंतर लगेचच लक्ष्मी मातेंना स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर लगेचच एका चौरंगावरती पीस ठेवला आणि पिसावरती लगेचच लक्ष्मी मातेंना विराजमान केलं आणि त्यांचं विराजमान झाल्याच्या नंतर लगेचच लक्ष्मी मातेला आपल्याला हळदी कुंकू द्यायचं आहे. छान अशा प्रकारे लक्ष्मी मातेला आपण हळदी कुंकुम दिलेलं आहे. हळदी कुंकुम देऊन झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला लक्ष्मी मातेला फुलं व्हायचे आहे. त्यामुळे मग आमच्या घरात जास्वंदीचे फुलंही भरपूर प्रमाणात आहेत आणि लक्ष्मी मातेलाही लाल फुल आवडतं. त्यामुळे मग जास्वंदीचं फुल वाहिलं आणि त्यानंतर लगेचच जास्वंदाची कळीही वाहिली आणि त्यानंतर मोगऱ्याची जी फुलं मी पूजेसाठी आणली होती तीही देवीला वाहून घेतलेली आहेत. लक्ष्मी मातेची आता पूजा करून झालेली आहे आणि त्यानंतर लगेचच घरामध्ये आणि मनामध्ये खूप प्रसन्नता वाटत होती. त्यानंतर लगेचच प्रसादामध्ये मी लक्ष्मी मातेला खडीसाखर ठेवलेली आहे. तुम्ही त्यामध्ये फळही ठेवू शकता किंवा कुठला गोड पदार्थही बनवून ठेवू शकता. असं काही नाही की जे आपल्याला अवेलेबल होतं ते लक्ष्मी मातेसाठी आपण प्रसाद म्हणून ठेवू शकतो आणि एखादा गोड पदार्थही बनवू शकतो. छान अशी आता आपली पूजा करून झालेली आहे. त्यानंतर देवीला प्रसादही ठेवला आहे खडीसाखरेचा आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची आहे. फुलवात आणि कापूर घेतला. त्यानंतर व्यवस्थित धूपदीप घेऊन छान अशा प्रकारे सुरुवातीला गणपती बाप्पाची आणि त्यानंतर लगेचच लक्ष्मी मातेची छान अशी आरती करून घेतलेली आहे. आरती झाली आणि त्यानंतर लगेच लक्ष्मी मातेला प्रार्थना केली आणि त्यानंतर लगेचच आराधनाही केली. महत्वाचं म्हणजे लक्ष्मी मातेची स्थापना मी माझ्या घरी केलेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी दीपावलीच्या अगोदर करून घ्यावी जेणेकरून तुम्हालाही ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होईल. अशा प्रकारे कमळातील लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना मी माझ्या घरी केलेली आहे आणि ती पण शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आहे. अशी तुम्हीही करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ लक्ष्मी मातेच्या स्थापनेचा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.